संतोष जुवेकर मागे त्याला खूप जे आहे या ॲक्टरला ट्रोल करण्यात आलं. त्याचाच एक चित्रपट अष्टपदी नावाचा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि कसा आहे ट्रेलर तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात. तर सिरियसली ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटलं की काय गरज होती नेमकं हा चित्रपट बनवण्याची असं म्हणेल मी. कारण की तेच रडगाणं बघा की यापूर्वीही आपण असे मराठी चित्रपट बघितले, लव्ह ट्रायंगल, आणि खरंच अक्षरशः असं म्हणावं की याची काहीच खरं तर गरज नव्हती. एकंदरीत पाहायला गेलं संतोष जुवेकर देखील अशा चित्रपटामध्ये काम का करतोय आणि स्वतःवरती आणखी कशाला ट्रोल्स जे आहे ते ओढून घेतोय का माहिती. खरंच जर त्याला काम नसेल तर माझं म्हणणं आहे, मी कोणाचा रिव्ह्यू देखील ऐकला ज्यामध्ये ते म्हणतात की खरंच गरज देखील नाही त्याला मग चित्रपटामध्ये काम करण्याची. माझं देखील तेच म्हणणं आहे की चित्रपट जर मिळत नसतील तर चांगले कंटेंट जेवढे आहेत, जसे की छावामधील त्यांचं जे काम होतं ते खूप भारी होतं, तशाच टाईपचे जर त्यांना आणखी दुसरे रोल्स भेटत असतील तर त्यामध्ये त्यांनी काम करावं. बाकीचे आणखी दुसरे देखील ॲक्टर्स आहेत, सयाजी शिंदे असतील, बाकीचे ॲक्टर्स आहेत, तेही कोणत्याही चित्रपटामध्ये काम करतात. तसं न करता त्यांनी चांगले कंटेंटफुल जर सिनेमा केलं तर नक्कीच चांगलं होईल, मराठी इंडस्ट्रीचं कुठेतरी नाव होईल असं मला वाटतं. ओव्हरऑल अष्टपदी या चित्रपटाकडून च्या ट्रेलरमधून मी तरी खूप डिसअपॉइंटमेंट झालेलं आहे बघा. कारण की तेच जुनी स्टोरी आहे. मूवीचं कलर ग्रेडिंग असेल किंवा मूवीची जर तुम्ही एडिटिंग जरी बघितली ना आणि ती डायलॉग डिलिव्हरी जरी बघितलं तर चित्रपटाच्या थंबनेलवरून तुम्हाला समजतं की कशी चित्रपटाची एडिटिंग आहे म्हणून. कारण की एवढं जुनं पुराणं थंबनेल जाऊ द्या. आता तुमचं मत आहे नक्की या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू.